तर येत्या 3, 4 आणि 5 एप्रिलला रुबी हॉल क्लिनिक पुणे होस्ट करत आहे एक नॅशनल लेवलची ब्रेन ट्यूमर कॉन्फरन्स, ज्याचं नाव आहे इस्नोकॉन 2026. इंडियन सोसायटी ऑफ न्यूरो ऑन्कॉलॉजी ही एक नॅशनल ऑर्गनायझेशन आहे जी ब्रेन ट्यूमरबद्दल मल्टी डिसिप्लिनरी लेवलला काम करते. आणि त्या कॉन्फरन्सचं महत्त्व हे असतं की न्यूरोसर्जन, न्यूरो रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट, न्यूरो रेडिओलॉजिस्ट, त्यानंतर बेसिक सायंटिस्ट, बेसिक पॅथॉलॉजिस्ट आणि या सगळ्यांनी सोबत येऊन एकत्र त्या आजारावर चर्चा करणे, नवनवीन रिसर्चला डेव्हलप करून त्याच्या मागे काय आपण नवीन पेशंटला चांगलं देऊ शकतो, ट्रीटमेंट आउटकम इम्प्रूव्ह करू शकतो, साईड इफेक्ट कमी करू शकतो, त्याबद्दल चर्चा करून ते टेक्नॉलॉजी, ते तंत्रज्ञान, ते नॉलेज पेशंटपर्यंत, ट्रीटमेंटपर्यंत पोहोचवणे. किती डॉक्टर येणार आहेत? कुठल्या देशात सहभागी होणार आहेत? भारतातून जवळपास 300 डॉक्टर आपल्याला अपेक्षित आहे आणि बाहेर देशातून आपल्याकडे 8 डॉक्टर येत आहे. त्यापैकी 5 डॉक्टर अमेरिकेतून येत आहे, एक नेदरलँड्समधून येत आहे, एक थायलंडवरून येत आहे आणि एक जर्मनीवरून येत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा AI बेसिकली हा जो अल्गोरिदम आहे, ट्रीटमेंट चालू असताना सगळ्या गोष्टी रिअल टाईम होतात. म्हणजे पेशंट मशीनवर झोपलेला आहे, रेडिएशन सुरू आहे आणि तिथे जे बदल होत आहेत, ट्यूमरमध्ये हालचाल किंवा आपल्या श्वास घेण्यामुळे शरीरामध्ये जी हालचाल किंवा इंटरनल ऑर्गन मोशन ज्याला आपण म्हणतो, ते बदल कॅप्चर करून रिअल टाईममध्ये ॲनालाइज करून ट्रीटमेंटला त्या हिशोबाने बदलवणे, हे आपण बघणार आणि आपण बॅकएंडला स्वतः काहीतरी करणार, हे शक्यच नाही आहे. हे अल्गोरिदममुळेच व्हायला पाहिजे, कारण की तितकं ते फास्ट असायला पाहिजे. करेक्ट. आणि इथे एआयचा वापर खूप जास्त प्रमाणात केला जातो. स्पेशली जसं ग्रँड सरांनी आता म्हटलं, सायबर नाईफमध्ये एआयचा वापर कसा होतो. सो सायबर नाईफ जेव्हा रेडिओ सर्जरी करतं तेव्हा आपण खूप हाय डोस देतो रेडिएशनचा, आणि जितका हाय डोस आपण वापरणार तितकंच त्याच्या ट्यूमरच्या आजूबाजूच्या पेशींना इजा होण्याची भीती असते. आता इजा न होऊ देण्यासाठी आपली ॲक्युरसी खूप जास्त असणे गरजेचं आहे, आणि त्यासाठी त्याच्या मुवमेंटला कॅप्चर करून रोबोला फीडबॅक देऊन त्या बीमला सिंक्रोनाइज करून ट्रीटमेंट दिलं तर त्याच्या आजूबाजूच्या टिश्यूला इंजुरी होणार नाही आणि रिझल्ट अतिशय चांगले येतील. तर सायबर नाईफ S7 जे आपण रोबोटिक तंत्रज्ञानाचा रेडिओ सर्जरी वापरतो, तिथे एआयचा खूप जास्त वापर केला जातो. बघा, मॅक्सिमम म्हणजे आपण त्याला FDA फिगर्स म्हणतो ना, 0.06 मिलीमीटर म्हणजे 60 मायक्रॉनच्या ॲक्युरसीने ट्रीटमेंट डिलिव्हरी होते, आणि हे फिगर्स खूप रिसर्च करून FDA ने अप्रूव्ह केलेले फिगर्स असतात. It shows that Pune is evolving in the healthcare field. We are at the same level as the world, and they are coming here just so that we can discuss what we are doing. We are at the pinnacle of healthcare, and it's moving at such a rapid pace. So with technology and the updates regarding it, AI is very important. It's going to make it much easier for patients. Stay, it will be less, treatment will be much more accurate. So these are really exciting times right now, and that's why we are having these conferences, so we can discuss how it's evolving. About history, because history is very important in all this. So this particular area of medicine, what is called as radiation medicine, started in Pune 50 years ago, and the first machine was bought in Maharashtra, except for Tata Cancer. In Maharashtra 50 years ago, it was called a Cobalt machine. It was bought by my father. That time Ruby Hall started in 1959, but the Cobalt unit came a little later. That time my father went to Mr. Rahul Bajaj and said, please can you donate something? And 50 years ago Rahul Bajaj gave a check of 10 lakhs. That is how this cancer machine was bought. Remaining amount was put in by Ruby Hall. And it's 50 years on Friday that this machine was started. This machine lasted for 15-17 years.
eventually the technology changed because that was a cobalt machine which used radiation technology. That machine was replaced by the newer technologies which came in. आपलं 50 वर्ष आता कंप्लीट होणार आहे डिपार्टमेंटचे. वी आर व्हेरी प्राऊड ऑफ दिस बिकॉज आपल्याकडे ॲज अन ऑन्कॉलॉजिस्ट पेशंटसाठी जे काही टेक्नॉलॉजी पाहिजे, नॉट जस्ट इन रेडिएशन बट ऑल्सो ऑन्कॉलॉजी रिलेटेड मल्टीडिसिप्लिनरी, आपल्याला सगळं अंडर वन रूफ मिळतं. सो वी आर एबल टू गिव्ह आर पेशंट्स द व्हेरी बेस्ट ऑफ ट्रीटमेंट. आणि वी हॅव अ बिग रिस्पॉन्सिबिलिटी. हा आमची जबाबदारी आहे आपल्या कम्युनिटीसाठी विदिन पुणे, महाराष्ट्र अँड बियॉन्ड टू ऑफर दिस टेक्नॉलॉजी अँड सर्विस टू एव्हरी डिझर्विंग पेशंट. Irrespective of financial status or anything, every deserving patient should get the best technology and best treatment. That is our aim as a team. आपलं आता इमेजिंग मोडॅलिटीज पण खूप ॲडव्हान्स झालेले आहेत. तर आपल्याला ॲडव्हान्स्ड MRI, पेट स्कॅन ह्या मोडॅलिटीजमुळे आपल्याला जास्त इन्सिडेंट्स बघता येतं न्यूरोलॉजिकल ट्युमर्सच्या, न्यूरो ट्युमर्सच्या. आणि आता बरेच कॅन्सर्समध्ये लाईफस्पॅन पण खूप वाढलेले आहे मॉडर्न किमोथेरपीमुळे. तर आपल्याला ब्रेन मेट्स ब्रेनमध्ये पण बरेच केसेसमध्ये दिसतात. सो ड्यू टू लॉंग सर्व्हायवल, इन्क्रीज इन्सिडेंट्स ऑल्सो कुड बी बिकॉज ऑफ लाईफस्टाईल. पण एक पर्टिक्युलर रिझन तसं नाही आहे फॉर इन्क्रीज इन्सिडेंट्स ऑफ ब्रेन ट्युमर्स. ह्याच्यासाठी आपल्याला फोकस पेशंट्सच्या क्वालिटी ऑफ लाईफवर पण बरंच असतं. तर आपल्याला ट्रीटमेंट विथ बेस्ट क्वालिटी ऑफ लाईफ, मिनिमम साईड इफेक्ट्स बट ऑल्सो मॉर इफेक्टिव्ह, त्याच्यावर फोकस असते.